नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की 12वी बोर्डाच्या निकालासंदर्भात। बघा, बहुतेक दिवसांपासून आपण ज्या निकालाची वाट पाहत होतो, ज्या दिवसाची वाट पाहत होतो, तो दिवस आता येऊन ठेपलेला आहे। तो म्हणजे महत्त्वाचा 12वीचा निकाल। बघा, 12वीच्या निकालानंतर आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही करिअरच्या संधी आहेत त्या उपलब्ध होत असतात आणि 12वीचा निकाल कसा लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष असतं। तर सर्वात अगोदर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 12वीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट 12वी लिहून पाठवा। आणि महत्त्वाचं म्हणजे 12वीला तुम्हाला किती टक्के पडले आहेत, किती पर्सेंटेज मिळालेले आहेत ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तुमची जे मिळालेली टक्केवारी आहे ते तुम्हाला सांगायचे। आता जो निकाल आहे 12वीचा बोर्डाचा निकाल कसा चेक करायचा आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया। त्याच्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। 12वी नंतर तुम्हाला काय काय करता येऊ शकतं, कसं कसं केलं जातं, सगळं काही तुम्हाला मी सांगणार आहे। 5 वर्षाचा अनुभव आहे, त्या अनुभवाच्या जोरावर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, तर पाहू शकता, बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच शनिवारी 2 मे 2026 रोजी जाहीर होणार आहे। बघा, आपण जर पाहिलं तर शनिवार 2 मे म्हणजे आजच तुमचा निकाल जाहीर होणार आहे। आजच निकाल जाहीर होईल। आता निकाल कधी लागतो तर नेहमी 1 वाजता निकाल जाहीर होत असतो, बरोबर आहे। आता पुढे बघा कसा चेक करायचा। तर बघा, राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर दीपक माळी यांनी या संदर्भात अधिकृत घोषणा केलेली असून दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल। महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकालाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या परिषदेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांचा एकत्रित निकाल जाहीर केला जाईल। बघा, 9 विभागीय मंडळ आहेत, त्या 9 विभागीय मंडळांचा एकत्रित जो काही निकाल आहे तो निकाल जाहीर केला जाईल। त्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे की किती मुली पास झालेल्या आहेत, किती मुली फेल झालेल्या आहेत, किंवा किती मुलं पास झालेत, किती मुलं फेल झालेले आहेत आणि एकूण टक्केवारीची जी काही संख्या आहे ती आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे। आता निकाल कसा चेक करायचा बघा, 12वीचा निकाल कुठे पाहायचा आहे तर विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी maharesult.nic.in याच्यावर चेक करू शकता, किंवा दुसरी एक वेबसाईट आहे hscresult.mkcl.org या साईटवर तुम्ही चेक करू शकता, किंवा mahasscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकतात। निकालाची लिंक दुपारी 1 वाजल्यापासून सक्रिय होईल। निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटचाच वापर करावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आलेले आहे। बघा, आता निकाल कसा चेक करायचा तर वरीलपैकी कोणत्याही एका अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। त्याच्यावर तुम्हाला SSC एक्झामिनेशन रिझल्ट 2026 या लिंकवर क्लिक करायचे। तुमचा रोल नंबर, तुमच्या आईचं नाव आणि व्ह्यू रिझल्ट या बटनावर क्लिक केलं की तुमचा निकाल हा स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे। आईचं नाव टाकणं गरजेचं आहे, जी स्पेलिंग आहे ती व्यवस्थित चेक करा, हॉल तिकीटवर आहे त्या पद्धतीने टाका, म्हणजे तुमचा निकाल तुम्हाला पाहायला मिळून जाणार आहे। संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।